100 पेक्षा जास्त हिंदी फिल्म्सची शूटिंग ज्या जागेवर घेण्यात आली ती जागा आणि त्या जागेबद्दलची माहिती आपल्या व्हिडिओतून तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे। उटी हे असं निसर्गरम्य ठिकाण आहे जे तामिळनाडू या राज्यात आहे। हिल स्टेशनची राणी म्हणून या ठिकाणाला ओळखले जाते, कारण याबाबत आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आणि हिरवळीने भरलेला आहे। त्याचबरोबर येथे असणाऱ्या सुंदर बागा, तलाव, पर्वत आणि जंगल यांनी हा परिसर भरलेला आहे। उटी या ठिकाणाला भेट देण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 दिवसांची सुट्टी घेऊन तुम्ही येथील सर्व स्थळांना भेट देऊ शकता आणि पर्यटनाचा आनंद घेऊ शकता। उटीला फिरण्यासाठी सगळ्यात बेस्ट कालावधी म्हणजे एप्रिल ते जून महिन्यापर्यंत आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर पर्यंत। मेट्टुपालयम हे मोठ्या रेल्वे लाईनचे रेल्वे स्थानक आहे। या स्थानकापर्यंत ट्रेनचा 24 तासाचा प्रवास करून तुम्ही उटी या ठिकाणाला भेट देऊ शकता। उटीपासून 4 तासाच्या अंतरावर कोयंबटूर हे विमानतळ आहे। मुंबईपासून कोयंबटूर तुम्ही थेट उड्डाण करू शकता। उटी या हिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात। भारतामध्ये डोंगराच्या मोठ्या, लांब, सुंदर आणि आश्चर्यकारक श्रेण्या येथे आहेत। एका बाजूस विंध्याचल सातपुडांचे डोंगर तर दुसऱ्या बाजूस अरावलीचे डोंगर। काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भारतामध्ये एकापेक्षा एक उत्तम पर्वत श्रेणी आणि सुंदर मोहक खोऱ्या येथे आहेत। उन्हाळ्यामध्ये उटीला भेट देणं हे तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल। उटी हे पर्यटन स्थळ प्रसिद्ध करण्यासाठी जॉन सुलिवान यांचे योगदान मानले जाते। उटी हा पूर्वी टोंगा आदिवासींचा गड होता। ब्रिटिश भारतात आल्यावर त्यांनी उटीला पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले। येथे ब्रिटिश राजवटीतील बरीच सुंदर बांधकामे अतिथीगृहांच्या रूपाने आपले स्वागत करताना दिसतील। दिल से अजब प्रेम की गजब कहानी, बर्फी, कुछ कुछ होता है, रावण, अंदाज अपना अपना, हम आपके है कौन, राजा हिंदुस्तानी, मैंने प्यार किया, जो जीता वो ही सिकंदर, रोजा, डेविड, पुकार, दीवाना, राज, साजन, गोलमाल 3 हे पॉप्युलर मूवी तर तुम्ही पाहिलेच असतील। मॅक्सिमम 200 पेक्षा जास्त चित्रपटांची शूटिंग उटी येथे घेण्यात आली आहे। नवविवाहित कपलसाठी हे बेस्ट डेस्टिनेशन आहे। फॅमिली ट्रिप साठी देखील तुम्ही उटीचा आनंद घेऊ शकता। आपल्या चॅनल वरून मिळणारी माहिती उपयुक्त वाटल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा। पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू। तोपर्यंत थँक यू सो मच।